बंधू भगिनींनो नमस्कार. पुन्हा एकदा यूट्यूबच्या माध्यमातून एक अतिशय वेगळा अनोखा उपक्रम मी घेऊन सोबत समोर येतो आहे. मी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. मित्रांनो, मराठी साहित्याचं दालन हे जगातल्या उत्तमोत्तम साहित्य विभागामध्ये एक मानाचं स्थान ठेवून आहे. आपण ज्ञानेश्वरांपासून किंवा त्याही पूर्वीपासून मराठीचा प्रवास सुरू आहे. अगदी लीळाचरित्रांपासून हे सगळं जाणतो, ऐकतो, अभ्यासतो. परंतु अलीकडच्या कालखंडात विशेषत्वानं ग्रामीण भागामध्ये साक्षरतेचं प्रमाण वाढलं, नव्या पिढ्या लिहू लागल्या आणि अस्सल ग्रामीण साहित्य समाजासमोर येऊ लागलं. त्यामध्ये ज्यांनी मोलाचं योगदान दिलं त्याच ग्रामीण साहित्यामध्ये शंकर पाटील यांचं नाव खूप मोठं, वरचं आणि आदरानं घेतलं जाणारं. त्यांची टारफुला हा कादंबरी ही मराठी साहित्यामध्ये एक मानदंड म्हणून गणली जाते. आपण टारफुला या कादंबरीचं क्रमशः वाचन घेऊन आपल्यासमोर येतो आहोत. या कादंबरीचं वैशिष्ट्य काय, तर ग्रामीण जीवनामध्ये आपल्याला जो मराठी चित्रपटातून खेडे जे आपल्या डोळ्यासमोर आलं पूर्वीच्या मराठी चित्रपटांमधून, त्यातला बराचसा भाग आपल्याला या कथानकामध्ये दिसतो. त्याहीपेक्षा सत्ता संघर्ष असतो कसा, ग्रामीण भागातलं जीवनमान होतं कसं, त्यामध्ये व्यवहार कसे होत असत, एकमेकाला शह काटशह, डाव आणि पेच, एकमेकांवरती कुरघोड करण्यासाठी नेमकं काय केलं जातं असं एक चित्तथरारक चित्र या टारफुला या कादंबरीच्या निमित्ताने येतं आहे. आपण ते घेऊन येतो आहोत. शंकर पाटील लिखित टारफुला. खरं तर टारफुला या शब्दामध्येच एक अर्थ ध्वनित होतो. टारफुला म्हणजे महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतामधलं एक तणाचा प्रकार आहे. मूळ पिकाच्या पेक्षा वाढणारं तण ते वेळीच खुरपून काढावं लागतं, त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी लागते, अन्यथा ते मूळ पिकांवर अतिक्रमण करतं. असो, हा एकूण त्या साहित्य प्रकाराचा भाग आहे. आपण त्यातला रोज क्रमशः भाग घेऊन येतो आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.